मी माफी मागतो, सर्वांची क्षमा मागतो की आपल्याला खूप वेळ माझ्यासाठी वाट बघावी लागली. मी ढोरेगावला होतो. ढोरेगावच्या नंतर एका पोलीस ऑफिसरच्या मुलाचं लग्न होतं, त्याच्यासाठी गेलो आणि कितीही प्रयत्न केला मी, पण खूप सारे लोकांना सेल्फी काढायचं होतं म्हणून वेळ खूप लागला. आणि मी अशा परिस्थितीमध्ये आहे, मी कुणाला नाही सांगू शकत नाही अशा वेळी. तर आपल्या सर्वांचा आशीर्वाद मला सदैव राहिलेला आहे आणि मी या गोष्टीचा आवर्जून उल्लेख करतो की मला जे आज संधी मिळाली होती लोकसभेमध्ये जाण्याची, दिल्लीपर्यंत तुम्ही लोकांनी मला पाठवले होते आणि मी अनेकदा हे बोललेलो आहे की मी विशेषकर आपल्या समाजाचा ऋणी आहे की 2019 मध्ये ज्या प्रकारे आपण सर्वांनी मला आशीर्वाद दिले, माझ्यासाठी ज्याप्रमाणे काम केलं, म्हणून हे शक्य झालं होतं. आज परिस्थिती बदललेली आहे, तरी सुद्धा लोकांचं प्रेम, आपल्या समाजाचा प्रेम, आशीर्वाद मला सदैव मिळत आलेला आहे, आजही आहे. मागच्या 5 वर्षामध्ये जी संधी मला मिळाली होती, आपल्याला या गोष्टीचा अभिमान व्हायला पाहिजे की दिल्लीमध्ये 543 खासदार आहे आणि त्याच्यापैकी सर्वात जास्त मोदी सरकारला कोणी प्रश्न विचारला असेल तर औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी विचारलेले आहे. कारण या देशामध्ये आज सध्या काय चाललेलं आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. मी आज प्रांतोषला एक व्हिडिओ पाठवलेला आहे. एका भारतीय जनता पार्टीचे नेत्याने असं म्हटलेलं आहे की मोदी साहेब 2024 मध्ये पुन्हा त्यांची सत्ता झाल्यानंतर ते 2 काम करणार आहे. एक तर दलितांच्या आणि ओबीसींच्या रिझर्वेशन काढणार आहे आणि संविधान बदलणार आहे. मी हे बोलत नाही, मी प्रांतोषला हे पाठवलेले आहे व्हिडिओ. प्रांतोषला मी विनंती करणार आहे की तुम्ही ते व्हिडिओ आपल्या समाजाला पाठवा. निवडणूक अनेक आली, अनेक गेलेली आहे, पण 2024 निवडणूक जे आहे ते 2 समाजासाठी खूप महत्वाचे आहे. एक आपला समाज आणि एक मुस्लिम समाज. कारण भारतीय जनता पार्टीने हे ठरवलेले आहे की काही समाजाला त्यांना टार्गेट करायचं आहे आणि प्रामुख्याने त्याच्यामध्ये दलित समाज. आणि ओपनली जेव्हा भारतीय जनता पार्टीचे नेते आता हे ओपनली म्हणू लागलेले आहे की 2024 मध्ये सत्ता आली की आम्ही संविधानही बदलणार आहे आणि संविधान बदलल्यानंतर काय होणार आहे याची आपण अपेक्षाही करू शकत नाही. त्यांच्याकडे आकडे आहे, 300 त्यांचे खासदार होते आणि त्यांनी लक्ष केलेलं आहे की ते 400च्या वर त्यांना खासदार पाहिजे. एक सीट महत्वाची आहे, मला असं वाटतं, एक सीट. आणि यांचे किती खासदार आहे ते इतकं महत्वाचं नाही आहे. त्यांच्या विरोधात आमच्यासारखे खासदार किती आहे लोकसभेमध्ये ते महत्वाचं ठरणार आहे. कारण लोकसभेमध्ये आम्ही अनेक विरोधी पक्षांचे खासदारांनाही पण बघितलेले आहे. संख्या त्यांचीही आहे, पण ते बोलणारे खासदार नाही आहे. त्यांना भीती कशाची आहे तर ईडीची भीती, एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट, इन्कम टॅक्सची भीती, पोलिसांची भीती, सीबीआयची भीती आहे. आमच्या तर काही नाही आहे. आमच्याकडे आपल्या लोकांचा आशीर्वाद आहे, ताकद आहे, म्हणून ही खंबीरपणे उभे राहून नरेंद्र मोदीला ठणकावून आम्ही प्रश्न विचारत आहे, बोलत आहे त्यांच्या समोर उभे राहून. आणि अशा प्रकारच्या खासदारांची खूप आवश्यकता आहे. दुर्दैवाने जे खासदारकीसाठी जे उमेदवार उभे आहेत ते एक खासदारांचा तुम्ही बायोडाटा बघा की कोण कशा प्रकारचे आहे. दुर्दैव याचं वाटतं की एक खासदारकीसाठी उभे जे उमेदवार आहे, जे भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार साहेबांचे जे कॅन्डिडेट आहे, त्यांचा उद्योग काय आहे, काय काम ते मागच्या अनेक महिन्यामध्ये केलेले आहे तर दारूचे दुकानं उघडण्याचं काम केलेलं आहे. आणि हे दारूचे दुकाने कुठे उघडण्यात येत आहे? सगळ्या दलित वस्त्यांमध्ये, अशा झोपडपट्ट्यामध्ये जिथे जास्त संख्या दलित समाजाची आहे. कोणीतरी याच्या बाबतीत विचार करण्याची आवश्यकता आहे, मला असं वाटतं. दुसरं एक जे कॅन्डिडेट आहे मी त्याच्या बाबतीत बोलत नाही, पण या जिल्ह्याला, या शहराला काय पाहिजे, आपल्या सर्वांचं भविष्य कसा पाहिजे, शिक्षणाची आवश्यकता आहे,
आज चांगल्या आरोग्य सुविधा आपल्याला पाहिजे, याचा विचार कोणी करायला तयार नाही आहे. निवडणूक आली तर तुम्ही दलित, मी मुसलमान, हे मराठा, हे ओबीसी असंच करून जाती धर्माचा तेढ निर्माण करून निवडणूक जिंकून घ्यायचे आणि मग 5 वर्षे कोणीही आपल्या समस्याकडे बघत नाही. हे कोणी का विचारलं नाही? मागच्या 20-25 वर्षापासून आपल्याला सगळ्यात जास्त त्रास कोणत्याही एरियामध्ये आपण गेलो, मी प्रचारासाठी कोणत्याही एरियामध्ये जातो तर माझी आई बहिणी माझ्याकडे एकच प्रश्न, पाणी कब मिलेगा, पाणी कब आएगा. म्हणजे आपण निवडणूक एकदा जरी आपण पाणीच्या मुद्द्यावर निवडणूक लढली असती तर नक्की याचा प्रश्न सुटला असता. एकदा तुम्ही जे लोक तुमच्याकडे मत मागायला आले होते, एकदा तरी तुम्ही त्यांना प्रश्न विचारले असते, हे समांतर नावाची कंपनी कुणाची होती जी आमच्या शहरावर लादण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. अनेक वर्ष त्याच्यामुळे वाया गेले. 2014 मध्ये जेव्हा मी आमदार म्हणून निवडून आला, माझा एक भाषण आहे विधानसभेतला की ज्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की हे काम आपण जे समांतर कंपनीला देत आहे ते एक प्रायव्हेट कंपनी आहे. देशामध्ये कोणत्याही शहराचा पाणीचा ठेका एका प्रायव्हेट कंपनीला देण्यात आलेला नाही होता. फक्त हे कंपनी आमच्याकडे का आली होती? त्याचं कारण हे होतं की इकडची जी जनता आहे खूप सहनशील आहे, काही होऊ द्या, आम्हाला काही देणं घेणं नाही आहे. आणि इकडचे नेते मंडळी जे आहे ते काही पैशामध्ये ते मॅनेज होतात. पैसे दिले ते सगळ्या प्रकारच्या कोणत्याही कार्यक्रम तुम्ही आणा ते मॅनेज होतात. म्हणून हे कंपनी इथे आली होती. कंपनी कुणाची होती? एकदा तुम्ही त्यांना विचारले असते तर तुम्हाला पाण्याची समस्या काय आहे आणि कशा प्रकारे हे निर्माण करण्यात आली होती याचं उत्तर मिळालं असतं. ही कंपनी होती भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेचे सांसद सुभाषचंद्र यांची कंपनी होती. केंद्र सरकारकडून प्रेशर होता राज्य सरकारला की कोणत्याही परिस्थितीमध्ये हे ठेका त्यांना द्यायला पाहिजे, हे टेंडर त्यांना द्यायला पाहिजे होतं. सगळे लोक एक बाजूने होते. त्यावेळेचे सगळे आमदार, खासदार, मंत्री, अधिकारी सगळे लोक त्या कंपनीमध्ये पार्टनर झाले होते. मी एकटा होतो. मी ठणकावून सांगितलं होतं विधानसभेमध्ये की कोणत्याही परिस्थितीमध्ये मी प्रायव्हेट कंपनीला पाणीचा ठेका माझ्या शहराचा देणार नाही. सगळे नेते मंडळी एक साईडला होते, मी एकटा एक साईडला होतो. आणि जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुंबईच्या मंत्रालयामध्ये एक मीटिंग कॉल केली होती याच्या संदर्भात मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं, इतकी चांगली कंपनी आहे, ज्या प्रकारे तुम्ही बोलत आहे की कंपनी खूप चांगली आहे, मग तुम्ही नागपूरला का ठेवून जात नाही त्याला? आमच्या शहरावर कशाला लादत आहे? आज जे पाणीची समस्या आहे हे कुठलीही गंभीर समस्या नाही आहे. नरेंद्र मोदी साहेबांना 8,000 कोटी रुपयाची एक नवीन पार्लमेंट बिल्डिंग बांधायची असेल तर ते 24 महिन्यामध्ये ते पूर्ण करता येतं. 24 महिन्यामध्ये 2 वर्षामध्ये 8,000 कोटी रुपयाची नवीन पार्लमेंट बिल्डिंग त्यांना बांधता येतं. आणि 50 किलोमीटर जे जायकवाडी डॅम आहे तिथून एक लाईन टाकण्यासाठी 10 वर्ष लागतं. तुम्हाला हे मुद्दा जिवंत ठेवायचा होतो, तुम्हाला लोकांना पाणी द्यायचं नाही होतं. म्हणून एकदा तुम्ही ठरवले तर काय हे शक्य नाही होतं. काही रॉकेट सायन्स नाही आहे की 50 किलोमीटरची लाईन टाकण्यासाठी त्यांना इतकं वर्ष लागत आहे. 2014 मध्ये मी सांगितलं होतं की हे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला द्या. सरकारची एजन्सी आहे, गव्हर्नमेंटचं काम हेच आहे, पाणी सप्लाय करण्यासाठी ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरण एस्टॅब्लिश करण्यात आलं होतं. 7 वर्ष लागले त्यांना हे कळलं, त्यांच्या डोक्यात हे गोष्ट येण्यासाठी. हो, इम्तियाज जलीलने 2014 मध्ये सांगितलं होतं ते खरं आहे. 7 वर्षांनंतर ते काम कुणाला देण्यात आलं? महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला देण्यात आला. त्यावेळी किती टाक्या बांधायचे होते? फक्त 24 टाक्या आपल्याला बांधायचे होतं. आता ते अनेक वर्ष गेलेले आहेत, आपण 52 टाक्या हे तयार करत आहे. पण असे अनेक मुद्दे आहेत, अनेक मुद्दे जे तुमच्या जीवनाशी संबंधित आहे. एक उदाहरण दिलं तर जालना रोडच्या दूध डेअरीची जागा सरकारी हॉस्पिटल सँक्शन झाला. केंद्र सरकारकडून 200 बेडचा हॉस्पिटल सँक्शन करण्यात आला होता. सरकारी हॉस्पिटल कुणाच्यासाठी? महिला आणि बाळ हॉस्पिटल 200 बेडचा.
सरकार म्हणाली, प्रशासन म्हणाले की आमच्याकडे जागा नाही आहे. 7 एकर जागा पाहिजे होती, जागा नाही आहे स्पष्टपणे लिहून दिले होते. मग मी त्याच्या मागे लागलं, अनेक मीटिंग्स घेतले, कोणीही ऐकायला तयार नाही. मग सरकारी जमीन तुम्ही जालना रोडच्या दूध डेअरीची एका भारतीय जनता पार्टीच्या दिवंगत नेत्याला त्याचं स्मारक बांधण्यासाठी देत असेल तर हॉस्पिटलसाठी तुम्हाला जागा का मिळत नाही, म्हणून मी हायकोर्टामध्ये जनहित याचिका मी फाईल केली. हायकोर्टाला पटवून दिलं की माझ्या शहराला स्मारकाची गरज नाही आहे, हॉस्पिटल पाहिजे. आणि या गोष्टीचा अभिमान आपल्याला व्हायला पाहिजे की फक्त त्या जनहित याचिकेमुळे ज्या ठिकाणी एक स्मारक उभे राहणार होता एका नेत्याचा, त्याच ठिकाणी आता 400 बेडचे हॉस्पिटलचं काम सुरू आहे. 400 बेडचं हॉस्पिटल. मी आज खासदार आहे, उद्या राहणार नाही राहणार मला माहित नाही आहे, पण अनेक वर्ष लोक हे जेव्हा जेव्हा तिथून जाणार ते सांगणार की इथे एक स्मारक उभे होणार होता. पण या जिल्ह्याचा खासदार होता की ते स्मारक कॅन्सल केलं आणि त्या स्मारकाच्या जागी आज 400 बेडचं हॉस्पिटल. कुणाला त्याचा फायदा मिळणार आहे? सगळ्यात जास्त गोरगरीब लोक कुठे राहतात, कोण आहे, कोणत्या समाजाचे आहे? माझ्याकडे पैसा आहे तर मी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊ शकतो, पण गोरगरीब लोक कुठे जाणार? त्याचा फायदा सगळ्यात जास्त कोणत्या समाजाला होणार असेल तर ते दलित समाज आहे, ते मुसलमान समाज आहे, ते एसटी समाज आहे, आदिवासी समाज आहे, त्यांना त्याचा फायदा मिळणार आहे. म्हणून मी आपल्या सर्वांना पुन्हा धन्यवाद देतो की तुम्ही मला संधी दिली होती मागच्या 5 वर्ष. आता मी मागच्या 5 वर्षामध्ये काय काम केलेले आहे. अनेक लोक हे प्रश्न विचारतील, अनेक लोक म्हणजे जे विरोधी पक्षातले आहे कि उसने क्या काम किया है बताओ करके. मैं जबानी नहीं बताऊंगा, मैं एक किताब बना रहा हूं, मी एक पुस्तक तयार करत आहे ज्याच्यामध्ये फोटोग्राफ्स आहेत. मी कोणकोणत्या दलित वस्त्यांमध्ये किती सभागृह बांधले, किती बुद्ध विहार बांधले, कोणकोणत्या एरियामध्ये काय काय काम केलेलं आहे ते सगळं फोटोग्राफ सहित ते पुस्तक मी काढत आहे. 2 दिवसानंतर ते पुस्तकाचं विमोचन होणार आहे. एक एक घरापर्यंत मी पुस्तक पाठवणार आहे. ते वाचा आणि तुम्ही समाधानी असेल तर माझा साथ द्या. फक्त माझी विनंती एक आहे की मागच्या अनेक वर्षापासून आपण जाती, धर्म, मजहब या नावाने आपण निवडणूक लढायचं. कोणी काम करत असेल तर त्याचा साथ द्या. माझ्यापेक्षा कोणी जास्त शिक्षित असेल, माझ्यापेक्षा कोणी चांगल्या रीतीने लोकसभामध्ये तुमची आवाज, तुमचे मुद्दे उठवणार असेल, ते जास्त चांगल्या रीतीने करणार असेल तर त्याला मतदान करा. विनंती एकच आहे, जाती धर्माच्या नावावर मतदान करू नये. हे माझी विनंती आहे. कारण आपण या जाती धर्माच्या नावावर निवडणूक लढलो, कुणाला जिंकून दिलं, मग त्याचा परिणाम काय झालेला आपण खूप वर्ष मागे राहिलेले आहे. आपल्या सर्वांचा खूप खूप धन्यवाद. माझी एक सभा मिसरवाडीमध्ये आहे, पण मला माहित आहे की जेव्हा मी या एरियामध्ये आलो होतो हे बुद्ध विहार बांधण्यासाठी, आमचे शोएब भाई आणि आमचे पदाधिकारी सिद्धार्थ खूप हे होतं माझं मागे की इथे आपल्याला एक बुद्ध विहार, ज्यावेळी मी बुद्ध विहार बांधण्यासाठी आलो होतो तर इथे हे नाही होते, पेवर ब्लॉक्स नाही होते. मग जेव्हा मी याचं उद्घाटन करण्यासाठी आलं तर मला सांगण्यात आलं की साहेब यहाँ पे लोग आके बैठते हैं, रात में बहुत सारे धार्मिक कार्य होते हैं, छोटे मोठे प्रोग्राम्स होते हैं. तर त्यावेळी मी डिक्लेअर केलं होतं की सभागृह तर बांधलं, हे पेवर ब्लॉक्स पण मी बांधून देणार आहे. आता पेवर ब्लॉक झालेला आहे. एक चांगला एरिया मला दिसत आहे, याचा अभिमान आहे, याचा आनंद आहे की ज्या लोकांनी मला संधी दिली होती त्या लोकांसाठी काहीतरी काम करण्याची मला संधी मिळालेली आहे. मी आपल्या सर्वांचा खूप खूप धन्यवाद देतो आणि रजा घेतो. जय भीम, जय भीम.